आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला। दरवर्षी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवतात आणि देशाला उद्देशून भाषण करतात। पण आपल्या देशात दोन पंतप्रधान असे होते ज्यांना लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवण्याची संधीच मिळाली नाही। आज याविषयीच आपण आपल्या या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी साक्षी कारलेकर तुमचं हिंदुस्तान पोस्ट चॅनल मध्ये स्वागत करते। पंडित जवाहरलाल नेहरूंचं 27 मे 1964 रोजी निधन झालं। त्यावेळी गुलझारीलाल नंदा फक्त 13 दिवसांसाठी देशाचे काळजीवाहू पंतप्रधान होते। त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात 15 ऑगस्टचा दिवसच आला नाही। त्यानंतर 11 जानेवारी 1966 ला नंदा पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान बनले, कारण त्यावेळी लाल बहादूर शास्त्रींचं निधन झालं होतं। त्यावेळीही ते फक्त 13 दिवसांसाठी पंतप्रधान होते। त्यामुळे दुसऱ्या वेळीही त्यांना स्वातंत्र्य दिनाला लाल किल्ल्यावर झेंडा फडकवता आला नाही। नंदांच्या बाबतीत जे झालं तेच चंद्रशेखर यांच्या बाबतीत घडलं। 1990 ते 91 या काळात चंद्रशेखर भारताचे 8वे पंतप्रधान बनले। त्यांचा कार्यकाळ खरं तर नंदा यांच्यापेक्षा मोठा होता। ते 10 नोव्हेंबर 1990 ते 21 जून 1991 या काळात पंतप्रधान होते। 7 महिन्यानंतर काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्याने चंद्रशेखर यांना राजीनामा द्यावा लागला। 15 ऑगस्ट येण्याआधीच नंदांप्रमाणे त्यांचाही कार्यकाळ संपला। ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हिंदुस्तान पोस्टचं YouTube चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।